ती कविता सुद्धा असा चळवळ जगणाऱ्या कार्यकर्त्याची. की आमचा कांबळे लय हुशार, हे कधीच नाही रडला, नुसताच कांबला. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. वाजवटाळी सावित्रीसाठी. म्हणून मी आधीच सांगितलं ब्रँड. पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली म्हणून कांबळेनं मास्तरनं असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे मी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे गुलाबी झाला आणि प्रेमात पडला. मग तिनं गार्डन मध्ये बसल्यावर विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझीच जात असं म्हणणारी या देशात एकच जात. तिनं बरोबर ओळखली आपली जात. मग तिनं बी कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणाला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणाले सत्यनारायण. कांबळे म्हणाला जमत नाही, बाबासाहेब वाचा 22 प्रतिज्ञा. 22 प्रतिज्ञा आम्हाला तोंडपाठ आहे, त्या म्हणताना आम्ही 21च नीट म्हणतो. त्यात एक आहे बघा, मी मांसाहार करणार नाही, मी दारू पिणार नाही. ती म्हणताना सगळी मान खाली घालते, एकमेकाड बघत बी नाही दास. आणि तिथं असं म्हणते, मी मामा मी पुढचं बौद्धाचार बी गप बसती जाऊन म्हणते. त्याच्या घरात शिजत असते. नातेवाईक म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हटलं पटत नाही, 22 प्रतिज्ञा बाबासाहेब वाचा. शेवटी मित्र आले, भावकी आली. ते म्हणले जागरण गोंधळ वाघ्या मरणे, एक बोकड तरी काप. कांबळे म्हटला पटत नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच काढला. मग कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. मीटिंग बसली, पोरं म्हणली डीजे. कांबळे म्हणला प्रबोधन. मग विहारातच पोरांनी दार लावून कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळे चळवळीत आला. चळवळीचे सगळे गट तट दिसले, इस्कूट दिसला. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सर्वांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, फुले शाहू आंबेडकर समजून घ्या. मग सगळे वैतागून एकत्रित आले आणि एकत्रित येऊन कांबळेला असाच तुडवला. मग याला लक्षात आलं तुडवायला एकत्रित आले, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. मग ते कांबळेचा मुलगा आता ते इंस्टाग्रामवर येडा झालाय, फेसबुकवर असत. ती काय करत, बऱ्याच वेळेस मला दिसतात पोरं पुरी ही नवीन. अचानक बघतो एसटीत असतो स्टँडवर, ते असं अर्ध डोळं बारीक करते, मोबाईल बघते, पाया पडते. मी म्हणलं काय. एका पोरी म्हणलं दीदी काय. ती म्हणली अर्धे डोळे बारीक करून बघा ना. असं ती निसर्ग चित्र बघितलं. ती म्हणली बघा स्वामी दिसले. म्हणलं पडा ना पाया. ऐक त्याचं आमचं एक आलं. ते म्हणलं दादा दादा गमत दाख. म्हटलं काय. मी बनवलं. म्हटलं काय. हे बघा धबधब्यात चित्र. म्हटलं धबधबा आहे. नाही म्हटलं 70% डोळे बारीक करा. हे असं केलं. बुद्ध दिसले. मला म्हटलं पडाल पाय. म्हटलं गाय बने ही असली दीडी. ती इंस्टाग्रामवर कांबळीच पोरग असं बसले. त्याला त्या मोबाईलवर चळवळीच काहीतरी दिसलं.
परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय भानगड? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पियटला. त्यानं दार लावून पोराला असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो पण नाही रडला. तो दोनदा काढला मग याच्या लक्षात आलं DNA मधनं EWE विचार पुस्तकातनं जात असत. आणि आता कांबळे वेडा झालाय. वेड्यांच्या दवाखान्यात असतो. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देत असतो. कांबळे वेड्यासारखं भीमराय ते शिवराय बोलत असतो. पण कांबळेच्या हातात कुठल्या एका रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलंय. आणि डॉक्टर सुद्धा कांबळेला श्वास देऊन तुडवत आहे. पण कांबळे नाही रडत. तो नुसताच करतोय. कसा? हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चळवळ जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आंबेडकर जिवंत आहे. आणि हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बाबासाहेब जिवंत आहे. आता काही गेली बघा. होतो 11 वाजले. हाय बिल्लू जेवलास का? योग गेला नाही.